उगाच नाहीत म्हणत घर बघावे बांधून, नुसतं इथं रेंटचं घर शोधताना सुद्धा नाकी नऊ आलेत, तर बांधताना तर काय होईल देवालाच माहीत. असो, ही पर्स घेऊन जायचं ठरवलं होतं, नंतर शांभवीला घेऊन जायचं ठरलं, त्यामुळे मग मी पर्स चेंज केली आणि म्हटलं की जराशी मोठी घेऊन जाऊ, पाणी बॉटल वगैरे त्यामध्ये बसते. आता लहान मुलं सोबत असली की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा करावाच लागतो. इकडे बघा, पार्किंगमध्ये आलोत आणि बाबा गाडी काढतायत, तोपर्यंत तर आम्हाला मस्ती करायलाच पाहिजे. चालायला खाली सोड म्हणून तिचं रडणं सुरू होतं आणि त्यानंतर थोडंसं चालून झालं की मला कडेवर घे म्हणून तिचं सुरू झालं. तिला घेतलं आणि आम्ही येऊन पोहोचलो तिथं. आम्हाला घर दाखवायला एक दादा येणार होते, त्यांची वाट बघत थांबलो होतो. माझ्या उजव्या बाजूला, मागच्या बाजूला, पुढे, इकडे तिकडे सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्यानंतर मग या घरात आलो, जे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की खूप छान आहे तुमच्यासाठी आणि छोट्या फॅमिलीसाठी योग्य राहील म्हणून. सो ते बघून घेतलं. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. त्रिकोणासारखं सिम्बॉल आहे, त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायला मिळेल. मग काय, शांभवीला असं बोर होत होतं ना, म्हणून तिच्यासोबत थोडंसं खेळले की मग आमचा चेहरा कसा तरी खुलला. बराच वेळ झाला आम्ही बाहेर आहोत आणि त्यात आणखी ऊन पण वाढले, त्यामुळे मग तिला तहान लागली होती. तर बॅगमध्ये आणलेलं पाणी मी तिला दिलं. पाणी पिल्यास थोडी फ्रेश झाली. त्यानंतर बरं, यांना पण ड्युटीला जायचं होतं, त्यामुळे आम्ही घरी जाण्यासाठी निघालोत. मॅडमचे गाल एकदम उन्हाने लाल लाल झाले होते. मग काय, रस्त्यात ज्यूस सेंटर होतं, तिथे थांबलोत आणि तिथे स्ट्रॉबेरीचं ज्यूस घेतलं, ज्याच्यामध्ये साखर आणि बर्फ त्यांना टाकू नका म्हणून सांगितलं होतं. ते तिने अर्धा ग्लास तरी पिली आणि छान फ्रेश झाली. त्यानंतर घरी येते रस्त्यातच ती झोपी गेली आणि मग रात्री डिरेक्टली हे ड्युटीवरून आल्यानंतर हा व्लॉग मी कंटिन्यू केला आहे, ज्याच्यामध्ये बाप लेकीची मस्ती चालू आहे. इकडे जेवणाची तयारी करते मी आणि मस्तपैकी शेवभाजीचा आज बेत होता. त्यानंतर रात्रीची जेवण आटोपली की श्री आणि मी मिळून ब्रश करतो. ते बघून शांभवीला पण ब्रश करायचा होता. बरं, ती करते म्हणून हे म्हटले की मी पण करणार आणि आजीला पण करायला लाव.